नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. हा फोटो फक्त समचारभूमीचा नाही, हा फोटो आहे आपल्या समाजाच्या वास्तवाचा. आज 26 तारीख, भर दुपारी तापमान 43 अंशाच्या पुढे, सूर्य आग ओकत आहे आणि अशा वेळी लोक आपल्या नातेवाईकाला शेवटचा निरोप देण्यासाठी आले आहेत. पण इथे एक मोठी कमतरता जाणवते. सावली नाही, कारण झाडे नाहीयेत, फक्त एक छोटस वडाचं झाड आहे आणि त्या एका झाडाखाली सर्व लोक उभे, कारण त्या क्षणी ते झाडाचं त्यांच्यासाठी जीवनदायी ठरतंय. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, जर आज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन घ्यावा लागला तर एका दिवसाला ऑक्सिजन सिलेंडरचा खर्च आहे 500 ते 2000 रुपये. आयसीयू मध्ये तर 1000 रुपये दिवसाला, कधी कधी एक रुग्ण वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. पण झाड काय करतं? झाड आपल्याला 24 तास मोफत ऑक्सिजन देतं. कोणत्याही बिल नाही, कोणतीही फी नाही, फक्त एकच अट, ते झाड जिवंत असलं पाहिजे. आज आपण काय करतोय? झाडं तोडतोय, कॉन्क्रीट वाढवतोय आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन साठी पैसे मोजतोय. हा फोटो बघा, जिथे माणूस शेवटचा निरोप घेतो तिथे सुद्धा झाड नाही, सावली नाही. मग आपण जिवंत असताना आपण काय तयार करतोय? वृक्ष म्हणजे फक्त झाड नाही, वृक्ष म्हणजे थंडवा, पाणी साठवणं आणि सर्वात महत्वाचं आपला श्वास. यंदाच्या पावसाळा येतोय, प्रत्येकाने किमान झाड लावा. पण लक्षात ठेवा, फोटो काढण्यासाठी नाही, किमान 2 वर्ष त्याला पाणी द्या, त्याचं संरक्षण करा, त्याला जगवा. कारण आज तुम्ही लावलेलं झाड उद्या कोणाला सावली देईल आणि कदाचित कोणाचं प्राण वाचवेल. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो, पण निसर्ग आपल्याला तो मोफत देतो. फक्त आपण झाडे जपली पाहिजे, झाडे लावा, झाडे जगवा, नाहीतर उद्या ऑक्सिजन साठी पैसे मोजावे लागतील. धन्यवाद.